नमस्कार, मी संजीवनीताई बारंगळे, प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा। आज आम्ही प्रहार संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेले आहे। निवेदनाचा विषय असा आहे की 26 जानेवारीला आमच्या दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी आम्ही नवीन कलेक्टर कार्यालय यांच्या समोर भीक मागून आंदोलन करणार आहोत। याचं कारण असं आहे, दिव्यांग बांधवांच्या व्यथा अद्यापपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांच्या किंवा मंत्री लेवलच्या कानावर गेलेल्या नाहीत। आमच्या दिव्यांग बांधवांना जी 1,500 रुपये पेन्शन आहे अपुरी तुटपुंजी आहे, हे लक्षात येता सुद्धा आमच्या दिव्यांग बांधवांच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करतंय असं दिसून येतंय। एकतर आमच्या दिव्यांग बांधवाला काही दिव्यांग बांधवाला बोलता येत नाही, कोणाला चालता येत नाही, कोणाला ऐकता येत नाही आणि त्यांच्या व्यथा जर आम्ही मंत्रालयापर्यंत वारंवार आंदोलन करून प्रत्येक वेळी निवेदन देऊन सुद्धा आमच्या हाकेला होत येत नाहीत म्हणून आणि याच्या अगोदर सुद्धा आम्ही कलेक्टर साहेबांना जे आमच्या दिव्यांगाचा आमदार निधी असतो तो भेटत नाही, ग्रामपंचायतीला आम्ही निवेदन देतोय तो 5% निधी भेटत नाही। प्रत्येक वेळी आमच्या दिव्यांग बांधवाला आमच्या मागण्यासाठी रस्त्यावरच उतरावं लागेल का? प्रत्येक वेळी आमच्या मागण्या शासन निर्णयाप्रमाणे न देता प्रत्येक वेळी आमच्या मागण्यासाठी आम्हाला बाहेर रस्त्यावर उतरूनच आंदोलन करावं लागेल का? म्हणूनच 26 जानेवारीला आमचे दिव्यांगाचे हृदय सम्राट माननीय बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर दिव्यांगाचं जे आंदोलन आहे, दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी आपापल्या कलेक्टर कार्यालयावरती करण्याचे आदेश आहेत आणि 26 जानेवारीला येत्या 26 जानेवारीला आमचे सगळे दिव्यांग बांधव सोलापूर जिल्ह्यातील, महाराष्ट्रात तर करणारच आहेत पण सोलापूर जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधव येऊन आम्ही आमच्या मागण्यासाठी कलेक्टर साहेबांच्या समोर, पालकमंत्र्यांसमोर भीक मागून आंदोलन करणार आहोत। तरी कलेक्टर साहेबांनी आमच्या निवेदनाचा तात्काळ विचार करावा। जर तात्काळ विचार नाही केला तर आम्ही 26 जानेवारीला आमचे सगळे दिव्यांग बांधव भीक मागू आंदोलन करणार आहोत, त्याची दखल घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार।